विद्याताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या। विद्याताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। अहो, सुषमाताईंनी अतिशय छान हे दिलं ना तुम्हाला. हम्म, चांगलं बोलल्या त्या. त्यामुळे मी आता वेगळं काही बोलायची गरज नाहीये. हम्म, पण मला असं वाटतं की जयंत पाटील साहेबांनी त्याचा रेफरन्स दिलेला आहे. कुठल्या संदर्भात ते बोलले याचा खुलासा त्यांनी मागच्या आठवड्यात केलेला आहे. हम्म. त्यामुळे आता त्यातनं पुन्हा पुन्हा मीडियाने चर्चा करणं, जेव्हा काहीतरी होईल तेव्हा आपल्याला कळेलच सगळ्यांना. अगदी, एवढी पण घाई विद्याताई काय? गेल्या काही दिवसांत नाही, बऱ्याचदा असं का होतं की अशा बातम्या आल्यावर बऱ्याचदा मीडियाला दोष दिला जातो, पण गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्रातलं जर आपण राजकारण पाहिलं तर मात्र या पक्षातून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू असते आणि त्यानंतर मात्र ती सगळी चर्चा सत्यात उतरताना दिसते। मग अगदी धनगेकरांच्या बाबतीत सुद्धा असू दे, राष्ट्रवादीत फूट पडण्याच्या बाबतीत असू दे, इतकंच नाही तर शिवसेनेच्या फूट पडण्याच्या बाबतीत सुद्धा या सगळ्या संदर्भात ज्या चर्चा चाललेल्या होत्या, सुरुवातीला चर्चा होतात आणि त्यानंतर मात्र असं काही घडताना दिसतं। आता जयंत पाटलांच्या बाबतीत सुद्धा तेच म्हणायला पुरेसा वाव आहे, कारण गेल्या काही दिवसातल्या जर आपण घटना पाहिल्या तर जयंत पाटील आणि दादांच्या राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढतानाचे संकेत मिळत आहेत, म्हणून विचारते। नाही, तुम्ही बोलला ते अगदी बरोबर आहे की हल्लीचं सध्याचं जे राजकारणाची फेज आहे ती अशीच चालू आहे। कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही आणि मग याच्या पक्षफोड त्याचा पक्षफोड हे भाजपने जे सुरू केलेलं आहे ते अविरतपणे चालूच आहे, आपण सगळ्यांनी बघितलं। त्यामुळे असे निष्कर्ष काढणं किंवा कोणी दोन जण भेटले की तुम्ही असं बोलणं, हे तुम्ही मीडिया म्हणून तुमचा अंदाज बरोबर आहे, पण परंतु मला असं वाटतं की साखर पट्ट्यातले हे नेते आहेत आणि अनुभवी नेते आहेत। साखर कारखान्यांच्या मीटिंगच्या सहकारच्या मीटिंग मध्ये ते जर एकत्र भेटले तर त्यांच्या काही ना काही चर्चा होत असतील। त्याच्यामध्ये साखर कारखान्याविषयी कशाला नसतील बोलले, साखरेचे भाव जे हल्ली वाढलेले आहेत त्याच्याविषयी ते बोलले असतील, किंवा साखरेचा थोडा शॉर्टेज झाले त्याच्याविषयी बोलले असतील। काही विषय असू शकतात ना। अगदी अगदी विद्याताई, काही विषय तुमचं म्हणणं बरोबर आहे, विषय काही असू शकतात, पण जसं तुम्ही सुद्धा म्हणताय की अनुभवी नेते आहेत आणि त्यामुळे सध्या ही सगळी चर्चा सुरू असताना, मीडिया तिथं उपस्थित असताना अशा जर घटना थेट घडत असतील, अशी दृश्य समोर येत असतील तर मात्र चर्चा तर होणारच ना विद्याताई। मग आता भेटायचंच नाही का, असं आहे ना। जर दोन वेगळ्या पक्षाचे लोक जरी एकमेकांना भेटले, पूर्वी असं नव्हतं ना, विरोधी पक्षाचे लोक पण एकमेकांना भेटायचे। मृणालताईंची तब्येत बरीच नव्हती तर शरद पवार साहेब स्वतः मृणालताई विरोधी पक्ष नेत्या होत्या। विद्याताई माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।